हॅलो, वेलकम बॅक टू अंकिता ट्रेंडी क्रिएशन्स. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही छानच असाल. तर आज आपण शिकणार आहोत हे फॅब्रिकपासून सुंदर असं चोकर कसं बनवायचं, तेही खणाच्या फॅब्रिकपासून. आणि याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केला होता. तर पुन्हा एकदा मी डिझाईन वेगळ्या ह्याच्यामधून आणि वेगळ्या कलरमधून घेऊन आले होते. सो मी तुमच्यासोबत हे शेअर केलेलं आहे. इथे मटेरियल काय काय घेतलेलं आहे तुम्ही स्क्रीनवरती बघतच असाल. त्याप्रमाणे तुम्ही घ्या. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा व्यवस्थित डिटेल्स देते, ते एकदा तुम्ही चेक करा. व्यवस्थित सामान काय काय लागते ते रेडी ठेवा आणि त्यानुसार घ्या. ओके. तर इथं खणाचा फॅब्रिक घेतलेला आहे, खणाचा काठ आहे. आणि हे जे तुम्हाला पुठ्ठा दिसत आहे ना, हा अगदीच आपला शर्ट किंवा जे आपण क्लोथ्स वगैरे नवीन घेतो ना, त्याचेच ते हे फर्म शीट टाईपमध्ये आहे. आणि ते व्यवस्थित आहे, फ्लेक्सिबल आहे. थोडक्यात काय, आपला साधा पुट्टा यूज नाही करायचा, तो वाला यूज करा. व्यवस्थित हे होतं. त्यानंतर इथे छोटी सुई घेतलेली आहे, मोठी सुईसुद्धा घेतलेली आहे. ग्ल्यू घेतलेले आहे, 2 फॅब्रिक ग्ल्यू आहे. B7000 तुम्ही घेतलात तरी देखील चालेल. मी तर 6000 घेतलेला आहे. बऱ्यापैकी सेमच असतात. तर त्यानंतर जम्परिंग घेतलेले आहेत 2. परत मोती लागणार आहेत आपल्याला. 4 mm मोती आहेत. गोल्डन बीड्स आहेत 0 mm. त्यानंतर हा कट केलेला फर्मशीटचा म्हणजे तो कार्डबोर्डचा एक हे घेतलेला आहे, जो की आपल्याला त्याचं चोकर बनवायचं आहे. हे चौकोनी शेपचे मी स्क्वेअर शेपचे हे कट केले होते, ते त्याचेच आहेत. ते इयरिंगसाठी म्हणून आपण यूज करणार आहे. त्यानंतर इथे कटर आहे फॅब्रिक कट करण्यासाठी. तो पर्पल कलरचा कटर आहे. 20 रुपयाला भेटतो मार्केटमध्ये. तुम्ही मशीन, शिलाई मशीन वगैरे करत असाल त्या शॉपमधून जर सामान वगैरे घेत असाल तर तिथे मिळून जाईल, सहजासहजी लगेच भेटतो. तर इथं कात्री घेतली तरी देखील चालेल. मी इथे कात्रीने हा जो तुकडा आहे कार्डबोर्डचा तो कट करून घेतला आहे. जी खालची लांबी आहे त्या कार्डबोर्डची ती आहे 17 सेंटीमीटर आणि वरची जी आहे ते 2 सेंटीमीटर. हे जे काठ आहे तो म्हणजे 5 सेंटीमीटरचा घेतलेला आहे, जो की आपल्याला तो चोकरच्या वरती आपल्याला तो काठ बसवायचा आहे. आणि देन हा फॅब्रिकचा काय करायचं, आपल्याला कट करून घ्यायचं. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित करा. थोडंसं त्या फर्मशीटपेक्षा थोडंसं साईडून कापड घ्यायचं, जेणेकरून आपल्याला ते चिटकवता येणार आहे. इथे मी फॅब्रिकचा ग्ल्यू यूज नाही केला, कारण तो चिटकायला खूप वेळ घेतो माझ्या मते तरी. तुम्हाला जर तो यूज करायचा असेल तर यूज करा. मी इथे मध्ये टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत तुम्हाला. तर टिप काय काय आहेत, अगदीच मी 2-3 टिप तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर त्यात तुम्ही स्क्रीनवरती वाचून बघू शकता. तर इथे फॅब्रिकला ग्ल्यू लावल्यानंतर काय करायचं आहे, बॅक साईडलाच ग्ल्यू लावायचा आहे, फ्रंटला लावायचा नाही. कारण फ्रंटला लावला तर काय होतं, ते विजिबल होतं आणि त्याला काळे डाग पडतात. तो व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी बॅक साईडला आपल्याला काय करायचं आहे, ग्ल्यू लावायचा आहे, फ्रंटला लावायचा नाही आहे. तरी इथे ते सुकवायला ठेवलं होतं मी साईडला. त्यानंतर म्हटलं की इयरिंग्स करून घ्यावेत. तर काय करायचं आहे, जो स्क्वेअर आपण कट करून घेतलं होतं फॅब्रिकसुद्धा आणि ते कार्डबोर्डचं सुद्धा, ते असं साईडला काय करायचं आहे, बॅक साईडला चिटकवून घ्यायचं आपल्याला. आणि जे एक्स्ट्राचं आहे ते कटरच्या साह्याने कट करायचं आहे. कात्री यूज करू शकता, तसं काही नाही. पण हा कटर अगदीच फॅब्रिक कट करण्यासाठीच आहे स्पेशली. सो व्यवस्थित कट होतं, धागे निघत नाहीत, व्यवस्थित कट केलं जातं. तर तेही यूज करू शकता, तुम्हाला जसं सुटेबल वाटेल तसं. तर इथे काठ लावायचं आपल्याला. काठ फ्रंटनी लावायचा नाही आहे, बॅक साईडूनच लावायचा आहे. बघा इथे मी बॅकला व्यवस्थित ग्लू केलं आहे, तेही मध्यभागी करायचं आहे. व्यवस्थित पुढून हे घ्या, मेजर घ्या तुम्ही आणि बॅक साईडला ते कव्हरअप करा आणि बॅक साईडलाच व्यवस्थित ते चिटकवा. आणि इथे अजून एक टिप म्हणजे, तुम्हाला जर असं वाटत असेल की हा जो ग्ल्यू आहे ना तो हाताला काय होतोय, चिपकतो,
माझ्याही चिपकतो, तर ते लवकर काय होतं निघत नाही आणि इकडं तिकडं आपण जे ज्वेलरी बनवतो त्याला इकडं तिकडं लागू शकतं. आणि ते फॅब्रिकची ज्वेलरी असल्यामुळे काय होतं लगेच लागतं. तर तुम्ही काय करा, पॅराशूटचं तेल असतं आपलं घरामध्ये, सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल होतं. तर ते थोडंसं एकदम नॉर्मली ते काय करायचं आहे, थोडंसं सगळीकडे हाताला लावून घ्यायचं आहे. आणि ते काय होतं आपल्या हाताला जरी ग्लू लागला ना व्यवस्थित म्हणजे लगेच वरच्यावरती निघून येतं. त्यानंतर इथे काय केलेले, 2-2 होल पाडायचे आहेत आपल्याला, जेणेकरून खालच्या साईडला आपल्याला मोत्याची बांधणी म्हणजे मोत्याची छान अशी डिझाईन करणार आहोत आपण. तर त्याला ती बांधणी करण्यासाठी आपल्याला आधी मोठ्या सुईने काय करायचं, होल मारून घ्यायचे. आणि हो, इथं बघू शकता तुम्ही, इथे ना मी लहान सुई याच्यासाठी यूज केली, कारण ते मणी आहेत ना ते त्या मोठ्या सुईमधून जात नाहीत. सो मी इथे लहान सुई यूज केलेली आहे. देन मी एकदम झूम करून दाखवते, व्यवस्थित बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करा. त्यानंतर एक्स्ट्राचा धागा जो आहे तो मी इथे असा ओढून घेतलेला आहे आणि धागा जो आहे तो बॅक साईडला चिटकून घ्यायचा. म्हणजे काय होतं, ते परफेक्टली तिथे फिक्स होणार आहे, अजिबात तो धागा निघणार नाही नंतर. आणि फिनिशिंग नंतर कशी कव्हरअप करायची ते मी लास्टला तुम्हाला सांगितलं आहे. अगदीच व्हिडिओ लास्टपर्यंत बघा नक्कीच. आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की हेल्पफुल वाटत असेल. अशाच सुंदर सुंदर व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील, ज्वेलरी शिकायचे असतील, काही तुम्हाला अजून काही कलेक्शनमध्ये काही नवीन व्हिडिओ हवं असतील तर मला नक्की सांगा, मी त्यावरती नक्की व्हिडिओ घेऊन येईल. आणि आपण रिक्वायर्ड व्हिडिओ खूप सारे केलेले आहेत, मला वाटते 2-3 व्हिडिओ मी त्यावरती बनवलेले आहेत. तर तुम्ही सांगू शकता नक्कीच. आणि तुम्हाला जर थोडा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मैत्रिणींसोबत, मित्रांसोबत अगदीच तर त्यांच्यासोबत शेअर करत जा. खरं तर हे जास्त करून मुली बनवतात असं काही नाही आहे, मुलांनाही हे कौशल्य आवडू शकतं. याच्यामध्ये तुम्ही देखील हे करू शकता. आर्टमध्ये काय फक्त मुलीच असतात असं नाही, फॅशनमध्ये कितीतरी मुलंसुद्धा आहेत आणि आत्ता पार्लर, सॅलून यामध्ये सुद्धा आहेत. सो सगळ्यांनीच जेंडर वाईज हे नसतं. ॲक्च्युली ही कला आहे आणि कला ही लहानपणापासून काहींना अवगत असते, काही शिकतात, काही त्याच्यावरती प्रोसेस करतात, काम करतात, खूप जास्त मेहनत घेतात. तेव्हा कुठं त्यांना त्यांची ओळखही त्या कलेतून मिळते. त्यांना एक कमवण्याचं साधन म्हणतो, जसं की इन्कम सोर्स, त्यांची ओळख त्यामधूनच बनत असते, बरोबर की नाही. तसंच तुम्ही कलेवरतीही प्रेम करा आणि माझ्यावरतीही प्रेम करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ माझे बघत राहा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करत जा चॅनल. तुम्ही जर नवीन असाल तर विसरू नका आपल्या पेजला फॉलो करायला. इन्स्टाचं आपलं पेज आहे त्यालाही फॉलो करा, तिथेही अपडेट येत असतात आपल्या. ठीक आहे. तर इथे मी काय केलेलं आहे, बॅक साईडला छोटासा जो बेस होता त्याच्यापेक्षाही थोडासा कमी कपडा, ओके. तर कमी फॅब्रिक काय करायचं आहे, कट करायचं आपल्याला आणि त्यावरती असं बॅक साईडून कव्हरअप करायचं. म्हणजे ती डिझाईन जी आहे, म्हणजे ते धागे आपण चिपकवले होते ना, तर ते धागे काय होतात, कव्हर होतात आणि ते व्यवस्थित फिनिशिंग दिसते. सेम आता मी एक इयरिंग इथे बनवून घेतली होती. एक इयरिंग मी तुमच्यासोबत शेअर करते. हा जो फॅब्रिक आहे बॅक साईडलाही सेम तसाच कवर करायचा आहे. त्या फॅब्रिकला मी होल करून घेतलं होतं. ते जे तुम्ही बघताय ना, ते मागच्या साईडला ते इयरिंग्सला असं अडकवण्यासाठी लूप लावलेलं आहे. ॲक्च्युअल ते ना तुम्ही ते खूप भेटतात आपले रेडीमेड, तेही लावलेत तरी देखील चालेल. मी ते आपले हेडपिन्स असतात ना, हेडपिन्स म्हणजे एक तार असते, तारेला वरती असं नोक असतं, म्हणजे शॉर्टली असं टिकलीसारखं एकदम हे असतं, हेड असतं असं त्याचं. सो त्याला हेडपिन म्हणतात.
ते काही हेड्सवरती लावण्यासाठी नसतात किंवा केसांना लावण्यासाठी नसतात, त्याचं नाव ते आहे. तर इथे मी काय केलेलं आहे, ही डिझाईन करून घेतलेली, वरती एक गोल्डन मनी लावला आणि देन एक असं त्या ग्लूने तो 0 mm मोती आहेत आपले, ते मोती मी तिथे लावलेले आहेत. आणि जे 4 mm मोती घेतले होते ते आपण चोकरला लावलेले आहेत आणि इयरिंग्सला लावलेले आहेत ते 0 mm मनी आहेत. तुमचं कन्फ्युजन नको, सो मी ते आधीच सांगितलं. तर बघू शकता तुम्ही इथे गोल्डन मनी मी इथे लावलेले आहेत आणि खूप सुंदर झालेला आहे. आणि अजून एक टिप म्हणजे इथं हा स्टिक फास्टचा मी ग्लू घेतलेला आहे, अगदीच 37-35 रुपयाला मे बी भेटतो, तर तुम्ही तो घेऊ शकता. ते काय करायचं, आपल्याला जे फॅब्रिक आपण लावलेलं असतं म्हणजे चिपकवलेलं असतं इकडे तिकडे, तर काय होतं त्याच्या साईडून ना त्याचे हे निघतात, धागे निघतात. सो धागे निघू नयेत ना म्हणून, म्हणजे तो ग्लू लावल्यानंतर कुठले डाग वगैरे असं नाही पडत, बेसिकली व्यवस्थित तो हे होतो. आणि त्याचे धागे आहेत ना ते अजिबात निघत नाहीत, व्यवस्थित ते दिसतात. आणि बघू शकता तुम्ही इथे सुंदर असं इयरिंग्स रेडी आहेत. आणि ॲक्च्युली ही माझी मेशोची ऑर्डर होती, सो मी हे रेडी केलं होतं आणि तरी हे घाईमध्ये रेडी केलं होतं, तुम्हाला शेअर करावं असं वाटलं. तर बघा, ह्या माझ्या 3 ऑर्डर आहेत मेशोच्या, ज्या की मला सेल करायच्या आहेत. आणि हे एक चोकर मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं आधी ब्ल्यू कलरचं, आणि आता परत एकदा पिंक कलरचं शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंट करून. तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट करा. आणि थँक्यू सो मच गाईज फॉर सपोर्ट. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.